नमस्कार मित्रांनो, बघा टेन्शन माणसाला किती टेन्शन आहे तुम्हाला तर सांगून उपयोग नाही. माझं त्यातलाच भाग आहे हो. काय सांगायचं आहे, मका पडली, निसर्गाच आहे बघा. ती मका पडली म्हणजे काय, विजा ती चमकत होत्या, वारं सुटलं होतं म्हणून पडली. त्यात माझा काय दोष आहे तुम्हीच सांगा बरं. उठून सुटून मलाच खवळायचं, इकडून तिकडून यायचं, मला म्हणायचं तो करायला लावली, तू आज सांगितलं होतं मका करायला, मी केली, एवढं नुकसान झालं. आता ह्या नुकसानचं भरपाई कोण द्यायची? तू द्यायची? मी तर कशातनं द्यायची सांगा बरं. उद्या भविष्य लेकरांचं आहे. काय पिकवलं, कमवलं, काय चार पैसे झालं, आपल्यालाच होणार आहे. तर काय तर सुधारणा होईल म्हणलं, असली परिस्थिती आपली असतानाच चार पैसे आली, परिस्थिती सुधरल म्हणून म्हणलं शेतात काय तर पिकवा. जेवढा खर्च केला तेवढा निघाला नाही. त्यांना पण टेन्शन, आम्हाला पण टेन्शन. लहान लेकरू आहे घरात, येऊन ओरडणं, सारखं वरडायचं, खवळायचं, दोष मला देऊन किंवा असं भांडणं करून हाही परिस्थिती बदला येत नाही. ह्यांना कळत नाही. मला खवळायला लागली की ताई अशी भीती, मम्मी पप्पा तुला सारखा खवळतो. 4 वर्षाचा आहे हो, एवढी समज तर तिला पण आहे. वाईट तोंड करून बसतं, रडतं, माझ्यासुद्धा डोक्यावरनं हात फिरवतं. मम्मी रडू नको ग असं म्हणतं. पण वाईट झालं ती वाईट झालं. आता जी कणस पडली ती आता काय व्हायला लागले, आणि ती कणस पडल्यापासून पाऊस चालू आहे. मग तिचं काय, पालं तर सडायला लागले तर कणस पण बाद व्हायला लागली, ती पांढरी पडायला लागली ती. आणि ती आतलं जी हे येतं दाणं ती सुकायला लागली तर हो, ती बी जी असते तर ती. मग आता त्यांना तर काय म्हणायचं आहे हो, एवढा खर्च करायचा शेतकऱ्याने, आणि ती तर असं नुकसान म्हणल्यावर अहो जेवणसुद्धा त्यांना असं गोड लागत नाही. राहून तीच विचार डोक्याला हात लावते. त्यांना बघितलं की आम्हाला काय कळत नाही. काय सांगून उपयोग नाही बघा. आता वारं सुटले, पाऊस तर येईलच. घाटातच एवढा पाऊस आहे म्हणते ती, अजून रानाला वापसा नाही. इतकं पाय रानात चालायला लागली, पाय घुसते ते रानात. आताच गेलती बघा मगाशी, बघून यावं म्हणलं कसं आहे कसं नाही. गेली तर काय साईडनं चाला येतं, जिथं पोकाळ राहणे तिथं पाय जाते तर सर्व, म्हणजे असं वली जमीन आहे. आता ती धड काढता पण येईना आणि काहीच करता येईना. बघायचं त्यातनं पण पडलेली आता काय पडू द्यायची, जी उभा आहे त्यातनं थोडंफार काय होतेल त्याच्यातच आनंद मानायचा. पण ही निसर्गाच्या ह्याच्यात आम्हाला दोष देणं चुकीचं आहे त्यांचं. त्यांना समजूत घालणारं पण कोण नाही बघा. मामा त्या होती, सांगितल्या असत्या 4 गोष्टी, ती पण नाही. ती काय सांगायचं आहे सगळं बघा. दोघंच आहे आम्ही, समजून सांगणार सुद्धा त्यांना कोण. एवढी वाईट परिस्थिती, कुटुंबात साथ देणारं नाही ते नाही, पण बाहेरनं हे असलं बघा. काय सांगायचं आणि काय लय अवघड आहे बघा.